जोरदार जोरदार उद्या. हो काही जास्त दिवस झाले नाही. झालं ना डोळ्याला मागे शिवमहापुराण झालं ना. शिवजींकडे पाहिलं आहे का बरं का. आदिमाया शक्तीने त्या शक्तीने शिवजींकडे पाहिलं. मन में बसा कर तेरी मूर्ति गाँव में शिवजी तेरी आरती करुणा करो कृष्ण हरो ज्ञान दो भगवन में बसी नाम मेरी तार दो भगवन दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की है भीख मांगती मन में बसा कर तेरी मूर्ति गाँव में शिवजी तेरी आरती लुटा दिया है प्यार हाँ, काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले. आई 1 लिटर 80 किलोमीटर पायी राही ना. ऐका आदिमाया शक्तीला आव्हान केलं. आदिमाया शक्तीला सांगितलं मी तुमचा अंगीकार करतो पण तुम्ही माझ्या दोघं नेत्रांच्या मध्ये भुरगुटीमध्ये तिसरं नेत्र म्हणून विराजमान व्हा. आई साहेब तिसरं नेत्र म्हणून विराजमान झाल्या. शिव आणि शक्ती एकत्र आली बरं का. काय झालं शिव आणि शक्ती एकत्र आली. अर्धनारी नटेश्वर बरं का. शिव आणि शक्ती एकत्र आले. तुम्ही प्रत्येक मंदिरं पाहिले असतील. प्रत्येक मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना भिंतीला लागून केली जाते. पण एकमेव देवता अशी आहे की त्या देवतेच्या मूर्तीची त्या शिवलिंगाची स्थापना मंदिराच्या मध्यभागी केली जाते. कुठे केली जाते असं पाहिलंय का. भिंतीला खेटून शिवलिंग ठेवून दिलं बा बरोबर मंदिराच्या मध्यभागी. म्हणजे भगवान शिवजी या विश्वाचे आधार आहेत. म्हणून भगवान शंकराचे शिवलिंग ते सर्वांच्या मध्ये असतं. ऐका बरं का. भगवान शिवजी हे विश्वाचे आधार आहेत. भगवान शिवजी पार्वती माता आणि भगवान शिव एकत्र आले. आता मला एक सांगा तुम्ही तुमच्याकडे जात असतं जात आहे का. ते फक्त ते बडला चढला करतात राही ना. हा ते बी आते ना घरघंटी बी घेते. घरघंटी मग टाकी दे का ते टाइम वरती कोकवास मग नंतर जात राहिलं. पूर्वी बरं का माय पूर्वी म्हातारी आहे ना अशी बोट्यावर बसायची. इकडून देराणी इकडून जेठाणी आणि मग ते जातावर बरं का त्या जात्यावर बसायच्या त्या आणि जात्यावर त्यांचे गाणे चालू व्हायचे. सकाळी जेठाणीचं झालं का मग देराणी म्हणायची. आणि देराणी जर स्वर चुकली बरं का ऐका ना देराणी जर स्वर चुकली की जेठाणी तिच्याकडे बघायची ना आत्याकडे बघायची. गाणं गाणार रे बाई गाणं न गाऊ बोबडे आणि सरकाना आत्याबाई मी फोडीन तिचं. तुम्ही म्हणा मी कस काय म्हणू. पण सांगू तुम्हाला आपल्या घरामध्ये खिचडी बनवण्यासाठी चुलीवर खिचडी बनवण्यासाठी तांब्याच्या पातेल्याला काय लावलं जातं बाहेरून. काय लावलं जातं गुण म्हणतात बहिणी सोन त्याले. बरं का तुम्ही सर्च करा गुगलवर. खिचडी बनवण्यासाठी जी पातेलं वापरलं जातं त्याला बाहेरून मातीचे आवरण का लावतात. मराठी परीक्षा होती आणि ऑप्शन होते 3. धरणाची भिंत खाली लांब आणि वरत रुंद का असते. माता लिया खाली या बादारीने खसकू नये म्हणून. काय लिहतील आपले पोरं. चहा पिण्यासाठी जे पात्र वापरतात त्याला बशी म्हणतात. ती पसरट का असते यांनी लिहिलं उतानी. आहे रे उतानी. तिसरं ऑप्शन होतं चित्रपट गृहामध्ये पंखे आणि वातानुकूल वातावरण कशासाठी केले जाते यांनी लिहिलं गधारा होणे म्हणून. गधारा. एक एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही. आदिमाया शक्तीने बर का या घरातल्या दोघं आदिमाया शक्ती सत्वाच्या न ठेविले पुण्य म्या वैरिले. बाप देव तू गेले ये रे बा विठ्ठला. बाप देव तू गेले ये रे बा
पुण्यम्या वैरिले पाप देव तू गेले ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरा तिसरा ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. 14 लोकांच्या परिवारामध्ये धुणं भांडी करणारी बाई होती माझ्या बहिणी हो. किती लोकांच्या परिवारामध्ये? 14 लोकांच्या परिवारामध्ये धुणं भांडी करणारी होती बाबा. ती बाई तत्वज्ञानाच्या गोष्टी करायची. डोईचा बधारा आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी पंढरीच्या पेठे मांडियेले बाल रिगाले घर तुझे केशवा. मनगटावरी तेल घालावया. जनाबाई होती महाराती. काय ती SY BY TY E फार्मसी D फार्मसी फार्मसी कळतंय ना? E फार्मसी D फार्मसी फार्मसी. जाऊ द्या मर द्या. हो समझने वाले को इशारा काफी है. आदिमाया शक्तीने आव्हान केलं. आव्हान केल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याला विराजमान केलं. हो येताना अशी तशी येते का? हा येताना अशी तशी येत नाही. माया येते ना घरात. माया अशी तशी येते का? तुम्हाला सांगू कर्म धर्म संयोगाने महाराष्ट्र राज्यावर इतक्या ग्लानी आल्यात. हो 1972 ला दुष्काळ पडला. बरोबर आहे ना? 1972 ला दुष्काळ पडला. दुष्काळ जात नाही त्याचं संकट निवारण होत नाही. तेवढ्यात एक लाट आली. मान वाकली. हा हे जुने जुने म्हाताऱ्यांना विचार. बरोबर आहे का जीवू? मानमोडी म्हणती ना. हा मानमोडी. मान वाकडी झाली. चला गाव ना बाहेर. 2 कच्चा मडका 2.5 बांबू पावशेर मुरमुऱ्या सुतळ्या खोटा पैसा गुलाल. हा 100 रुपयाने. हा 100 रुपयाने शॉल 30 रुपयाना हार. घर समोर खिचडी. गावाना बाहेर सुगडी. हा मान वाकली की चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाडी आने वाली है. ती लाट जात नाही. त्यांच्यानंतर परत एक लाट आली. कुठे? गुजरात राज्यामध्ये. कोणती लाट आली गुजरात राज्यामध्ये? हा उंदीर दिसला की धडक जमिनीत. उंदीर दिसला की धडक जमिनीत. हो ते संकट निवारण होत नाही. तेवढ्यात तिसरी लाट आली. कोणती? काय बिडी बिडी राखी रायनार वाले चिकन गुनिया वैरा जय जय विवसनी मै मै विवसा. बटा अंगना पेरपट ढिला का टाके दे. हा चिकन गुनिया सुन मेरे मुनिया. मला चालू कीर्तनात झाला होता तो माऊली बर का. चाळीसगाव तालुक्यात दडपिंपरी म्हणून गाव आहे. तिथे परशुराम नगर आहे. चालू कीर्तनात 10:30 वाजता. साधा नव्हता तो चिकन गुनिया. तठून गाडी करीसन मालगावर सोडालो. वारे चिकन गुनिया. हो ती लाट जात नाही. तेवढ्यात एक लाट आली. सबके साथ सबका विकास हर हर मोदी घर घर मोदी. ती लाट जात नाही. तेवढा मग ही लाट आदळणी. गर्म बशी सनी करू मी आते काय अहो कोरोना कवय जाईन माय कोरोना. बस रवी दादा असा तयारी मध्ये राहतो. शिंगाडा पाडलेली ती खरी खासियत महाराज बर का कलाकाराची. गुणीजनांची एकदा टाळ्या वाजवा ना माझ्या दादासाठी. हा जीव तोडून वाजता ते. मी जेव्हा आलो ना तुम्ही फुगड्या बिगड्या ते काय म्हणतात ते पोर पळतात ते खुर्च्या ठेवलेल्या राहतात. त्याला काय म्हणतात? काय ते असं राहतंय काय राहते? हा